एक माणूस दिसत नाही रस्त्यावर, एक माणूस. तरी पण आम्ही चालत चाललोय. मग कसं वाटतं जंगलाबद्दल? अरे बापरे, काय जंगल आहे, नुसतं जंगल जंगल. 15 मिनटं वॉक करणार, बघणार येतो का नाही, नाहीतर इथेच घर बसवणार. 2 तास आपल्याला भरलेलो आहेत आम्ही आता. थोडंच नाही भेटलं आणि पाण्याची एवढंच पाणी बाकी आहे. आणि हे जे सर्वात मोठी काय आलं रे? लाड गाड़ी पार्क है, गॉड नो कि हम किधर जा रहे हैं. हालत बेकार है, टाइट है. ट्रेकिंगला जायच्या आधी काय सुरू आहे तुमचं? मित्रांनो, माझ्या गरीब आहे, मी नेट नाही माझ्याकडे, मग हॉटस्पॉट घेतोय. ह्या जागेवर ना नेटवर्क पाहिजे. आणि ह्याला हा एक कुत्रा आहे ह्याच्या मालकींची चॅट करायला. ते दे दनादन मूवी बघितली का तुम्ही? कोणती रे दे दनादन? त्यात एक मालकीन असते आणि तिचा अक्षय कुमार एक नोकर असतो. नोकर असतो, पण हा त्या नोकरच्या पण खालच्या लेवलचा आहे. ह्याने आमच्यासाठी लाडू आणले. लाडू आणले. मी गेस करा किती असतील मोजून. मी काय गेस बोलतोय रे सारखं. त्यांनी आम्हाला बोललेला की लाडू मी 2 आणले लाडू. आम्हाला वाटलं की 2 पॅकेट आणले. त्यांनी फक्त 2 सिंगल लाडू आणलेत आमच्यासाठी. ते पण एवढू शकतो एवढं. हे थांब एक सेकंड, इकडे विचारायला लागेल. काके गोकुंडीला इकडनं तो का इकडनं? हे बघा हा पागला उरत आहे बघा. ही ह्या बोलते इकडनं जायचं. आता बघा जस्ट ट्रेक सुरू झालाय. ट्रेक मीन्स वॉटरफॉलकडे जाण्याचा रस्ता. आता आम्ही विचारलेलं 500 रुपये. 500 ठीक आहे ठीक आहे. 1.5 तासाचा रोड आहे. आम्ही आता विचारलेलं गाईडसाठी, पण त्यांनी जशी प्राईस सांगितली आम्ही आमच्या अवकातीवर आलो म्हणून आम्ही कॅन्सल केलं. आम्ही बोललो स्वतः भटकू या जंगलात. हे चला ना लवकर. तर गाईज आता आम्ही गाईज वर चाललेलो आहोत. मग इकडनं आम्हाला खरंच बोलू रस्ता काहीच नाही माहिती. आम्हाला फक्त माहिती आहे आम्हाला त्या साईडला कुठे जायचं. त्या पक्का माहिती आहे तुला ते? हां, मी गुगल मॅपवर वरनं सॅटेलाइट व्ह्यू बघितलेला. चल मग मी देतो तुला, फॉलो मी. म्हणजे एवढ्या वातावरणात आलं म्हणजे बघा माउंटेन. आणि हा काय बघतोय? माझा क्रिप्टो खाली जाते. हा क्रिप्टो. काय फायदा क्रिप्टो युजर्स बी लाईक. काय फायदा मित्रांनो अशा पैशाचा? तुम्हाला निसर्गच काय अनुभवता येत नाहीये. शिवाय देत. आम्ही थोडं रस्ता भरकटलेलो गाईज या मयूरमुळे. तर तुमच्या ब्लॉगरच्या मते वॉटरफॉल इकडे ठीक आहे तिकडे, पण आता गुगल मॅपच्या मते सॅटेलाइट व्ह्यू प्रमाणे हा रोड दाखवते बघा. हा रोड पण तो पण बंद आहे पुढनं. इकडे चल ना खाली. मग आता विचार करतोय जाऊ कुठनं आम्ही. आपण भटकू रे. मला तर असं लय वाईब येते की आपण भटकू कुठेतरी. नाही इकडनं आहे, इकडनं आहे. तू नको, तू काय बोलूच नको. लक्षात ठेव पत्र. हे बघा हा पत्रा लक्षात ठेवा तुम्ही कधी पण. आम्ही जर परफेक्ट पोहोचलो ह्या रोडने, परफेक्ट पोहोचलो तर तुम्ही पण ह्या रोडने या. हा. गाईडला 500 रुपये लागेल. बोललं ना. हा येडे हे बघ रोड. हा रे आपण खरं आमच्यासारखा माहिती मतिमंद कोण नसेल. एवढा चांगला रोड आहे हा बघा. पण आमच्या ह्याला लय खाज आहे. कंट्रोल कंट्रोल. रस्ता होता रे तसा. गाईज बघा आम्ही परफेक्ट चाललोय. हीच नदी ती. इकडून जायचं का? अरे चल बघूया एकदा पाणी थांबलं. बघूया ब्रो. बघूया चल पुढे बघू. पुढे आहे अजून बघू. 2 मिनिटं अरे पुढे चांगलं आहे बघ येड्या. मला दाखव जाताना खाली.
बक्षुदी पाळ. मी तर बोलतो अशा कमेंट मित्रांना कमेंट करा सर्वांनी ह्याला एक एक शिवी. हा थोडं कॅमेऱ्याकडे पण कॉन्फिडन्स वाढायला लागलाय माझा. अतिच वाढते अतिच वाढते बघ ना. गाडी आणताना हे लागले असते रे. आली असती पण एवढे माझ्या याला धोंडे लागले असते. माझं ग्राउंड क्लिअरन्स तुझं ठीक आहे, तुझं लोखंडाचं आहे बोबे. सुटला असतं प्लास, पण तू चालवले असते. हां मी तर मस्त उभे राहून अशी हे चालवली असते. बरोबर असते ना, काय प्राऊड ऑफ ओव्हर असते. येड्या माझा तर प्राऊड केलाच पाहिजे. माझ्या घरचे पण एवढा प्राऊड करतात ना माझं, की त्यांचा मुलगा आज पबमध्ये सह्याद्री दर्शन घेतोय. मम्मीशी हिच्या मम्मीशी थोडं तुम्ही बोला. हिच्या बघा असं बाई सह्याद्री दर्शन. पण दर्शन आम्ही विचार केलेला पाऊस असेल, आम्ही रेनकोट आणलेले. पाऊस तर नाही, घाम येतो. घामाचा पाऊस टपकतोय. बघू मित्रांनो, हा आमचा पहिला ब्लॉग आहे. हा पहिला ब्लॉग आहे याचा. आणि क्वालिटी बघा तुम्ही. क्वालिटी म्हणजे मी तुम्हाला क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज बिलकुल नसेल. फक्त माणसांमध्ये कॉम्प्रोमाइज करावं लागेल. पहिला ब्लॉग आहे. टोमणे जे आहे ते तुम्हाला तुम्ही बोलायचं हा सारखे खायला टोमणे मारतोय, कारण की त्याची लायकीच ती आहे. कसं आहे काय गेलं हे का तिकडे असं तरी पायवाट नाही. मंजिल नजदीक आते हुए दिख रही है. हे नॅचरली बनतं चालून चालून पायवाट आहे. हे प्रॉपर गाडीमुळेच होणार. खरं खूप गरम झालं. हे घाम जात पडतोय पण तिथं पडू दे जरा. ऍटलीस्ट थोडी हवा आली पाहिजे. आणि ना अडतोय रे म्हणून. हा थोडी हवा आली पाहिजे. हे धग इकडे शिफ्ट झाले पाहिजे थोडे, मग मजा येईल. A few minutes later. बोल. बघा आम्ही परत रस्ता कुठे भटकलोय. बघू आता एका शेतात ना चाललोय आम्ही. हे रे कसं जाऊ रे. इकडून ये. चला सर्वेच रस्ते. कसं इकडून पाणी वाहणारच आहे ना, इकडेच जाऊ आपण. बरोबर नाही रे पण वरनं जायचं आपलं. इन केस विसरलो तर मग इकडूनच येता येईल परत. नाही इकडनं वरती, डबल होईल मग. इकडनं वरती चल येड्या. वरती मला नाही आठवत आहे बघ ना येड्या, तिकडेच चालले. मॅप नाही काम करत आहे का? नाही तुला रेंज आहे तिथं बघता येत हा ना. अशक्य सुंदर असा रस्ता आहे. फाटे तर बेकानाची. पाऊस बिऊस नाही. ते इकडनं आहे बघ ना. इकडनं कुठे चढणार भाई. इकडे बोललेलो शेवटी आले लायकीमध्ये. लोक माझ्याच रस्त्याने जायला रेडी झालेत. बोबडे तिकडे लिंबू लिंबू करते. ते बघा बवासीर. इकडनं आता वरती जाऊन अवकाळी त्या रस्त्याला जॉईंट हो. बरोबर चाललेलं मग तिकडनं. आम्ही पण तिकडनंच आम्ही पण तिकडनंच चाललेलो. दम तर बेकार लागलाय. पण आपण आहे समोर लाईट. हमें एक छोटा सा होप्स मिल गया. इधर एक घर है मयूर का. जर इकडे तो झोका भेटला ना, तर हम लोग राइट में बघितलंय का युट्यूबवर? नाही रे, तुझ्यासारखं तोंड घेऊन नाही जाणार. देख बघू आता बराबर वे मध्ये आहे का नाही. इथे झोका नाही पण तो रस्ता सुरू झालाय मेन. एक माणूस दिसत नाही रस्त्यावर. एक माणूस तरी पण आम्ही चालत चाललोय. बरं झालं आर्यन बिर्यनला आणलं नाही. त्याने त्याच्या शिव्या टाकल्या असत्या मला. पुन्हा एकदा एक कन्फ्युजन आलंय. हा रस्ता तर बंद आहे. हे इकडनंच ना रे. अरे आपण इकडे चाललोय. इथे जायचं आपल्याला. असं फिरून जाणार आहे. रेंज येते का बे एकदम.
आता फायनली आम्हाला पाणी दिसलं इथे पाणी. पाणीचा आवाज आला. इकडनं हळूहळू आम्ही खालीच्या रस्त्याने चाललोय. लेट्स गो. थोडेसे होप्स वाढतात ते लाईफमध्ये, थोडेसे होप्स वाढतात. येड्या कधीच सुरू केला. झालं येईल आता. प्लस जेव्हा पोहोचायला लागलं तसं हा, आपल्याला लवकर पोहोचलेलं आहे. नुसतं पाणी पाणी. पण अराउंड 90 मिनिट्स आहे. एक तासभर आहे, अरे वरना जाऊ, इकडनं जाऊया. अरे भाई वरना जाऊ, जिकडनं रस्ता तिकडनं जाऊ. तिकडनं परत संपेल रस्ता. परत सर्वेसचं डोकं वापरलं तर परत युटर्न मारायला लागेल. कुठे बघा इकडे जंगलामध्ये ना असं एक निशाण केलेलं आहे. निशाने किती ओव्हर पडले. हे बघ ना, निशाण दिसत नाही का? म्हणजे स्ट्रेट जायचं आपल्याला. म्हणजे माणसाची विशाल आमचा मॅप आहे गाईज. इथे आहे का काय? चड्डी आहे इथे. हे बघ, हे रिटर्न जायचंय. म्हणजे मयूर तुला चड्डी हवी होती ना? तिकडनं जायचंय का इकडनं? हेच आहे. अरे हे 12 अन भेंडी प्रेमाची नावं लिहिली. शी यार, लोक बघा ना इथे. आता आपण तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो. गड किल्ल्यांची तर वाट लावून टाकली आहे. इकडे पण जंगलांच्या झाडावर लिहिले बघा, प्रेम. मशरूम. अरे चल गपचूप. इथे पाऊस तर पडलाय रे, शेवाल बिवाल आली बघ पूर्ण. पाऊस थोडा पडला इथे. आहे का रस्त्यात? रे का अरे ॲरो नाही दिसलं कुठे. हे बघ इकडनं. जागा आता झाली असेल. खूप आहे ती झाडं. आलं वाटतं मला, हे वाटतंय मला. पण रस्ता कुठे? नाही रे, इकडनं तास दाखवलेला आपण आत्ताशी अर्धा तास झाला. अर्धा नाही, 1 तास. क्लोज होतो. इकडे या ना पुढे, माझी फाटते. झाडं बघा रे, झाडं थोडी. झाडांवर निशाण असतील तर त्या डायरेक्शनने जायचंय. अजून पण आईच्या गावात अजूनपर्यंत एक हा आहे बघा निशाण. स्ट्रेट वे बराबर चाललंय. कलर स्मोकिंग आणि करू नका. अरे आणि- काय कॉपी मारतो ते छोटे. अरे माहिती सांगितलं पाहिजे ना. हे नॉलेज दिलं पाहिजे ना. आणि परफ्यूम पण नका मारून. मी मारलाय, मी हवलोय. कारण की मधमाशा अट्रॅक्ट होतात. मधमाशा हिक्की देतील तुम्हाला. हा. आणि ते स्मोकमुळे अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकल। स्मोकमुळे ॲग्रेसिव्ह होतात ॲनिमल. सो डेंजरस आहे तुमच्यासाठी. इकडे आपण त्या हे दगडांवर- पाण्याचा आवाज येतोय. 1 2 3 4 5 6 7 8 प्रोफेशनल झालो मी आता या पाण्यातनं जायला. फक्त बस पडू नये मी. पण मला वाटतं हा माझ्या समोर असला तर मी पडेल. झालं. आली का चड्डी? मध्ये तुमची ओली झाली चड्डी? यांना मी तरी बोललो होतो की त्या साईडने जाऊ. पण आज सर्वेश द हंटर बॉय आहे ना, तिथून आपण कुठेतरी गेलो. इकडे बोल. व्हॉट कलर ऑफ युअर हँड? ग्रे. अरे ती माझीच हंटर आहे, फक्त मी या नावावर केली. कसं बोललो थोडा ह्याला पण रिचनेस देऊ. पण जाऊ शकतो हवं इथे. अरे काय करताय तुम्ही इकडे तिकडे झिगझॅग यार. लाईक शेअर अँड सबस्क्राईब. माझं झालं सर लाईक शेअर सबस्क्राईब. आता काय करायचं? असंच पुढे जायचं. हां सरकतोय रे पाय दगडावर ना.
बरं झालं आपण शेंगदाण्याचे लाडू आणले. शेंगदाण्याचे लाडू आणले म्हणलं बरं झालं. बघा एक छोटासा वॉटरफॉल. आलो. फुल ट्रेकिंग त्या मूडमध्ये आपण आज. पण थोडा स्कॅम तर झाला आमच्यासोबत. पण जो होते अच्छे के लिए होते हैं. पण मैंने वही सोचा था, पण मयूर बुरे के लिए हुआ. हे बघा हे जे Oh my god, दगड is very slippery. One eternity later. मयूर कसं वाटतंय जंगलात हरवून? अरे मस्त ट्रेन शोधतोय. आम्ही काय हरवले या जंगलात. आमचं काय ते अजून गाडीची लोकेशन मार्क करायला पाहिजे तिकडून अरे track लवड्यांनी करायला. केली नाही का? हाय. नाही तिकडून रस्ता ट्रॅक करायला इझी झालं. आम्ही रोड विसरलोय का चुकीच्या ठिकाणी आलो का माहिती नाही. डोंगर आता आम्ही चढायला लागले वरती, पण ते अजून कुंड काय येत नाहीये. तेव्हा तुम्ही डायरेक्शन लावले ना. इकडे विष प्यायला पैसे नाही आणि हा बोलतोय आता परत रिटर्न जाऊ. आम्ही एवढं 1.5 तास चालत आलेलो आणि इकडनं पुण्याला जाऊ. झालं की म्हणजे विचार करते हा पुण्याला जाऊया. विसापूर फोर्टला जायचं इकडनं. आपल्याला आज नाईटला स्टे करायचं आहे. अरे खरं मयूर शिवाय नको देऊ बाबा. समजतं काय ब्लॉग बघितल्यावर कसे 15 मिनटं वॉक करणार, बघणार येतो का नाही, नाहीतर इथेच घर बसवणार आम्ही आमचं. बघू. हालत बेकार आहे, टाईट आहे. साला तुम्ही तर खालना गेले रे. सर्वच मोबाईल ठीक आहे. बी पॉझिटिव्ह बाबा आहे. बोबडेमुळे झालं मला तर. बघू आता काय. लेफ्ट नाही घे. लागलं का? आम्ही कुठे चाललोय बघा. अजून काय रस्ता भेटेना आम्हाला. फक्त वरती वरती चढत चाललोय धबधब्यावर. आता आमच्यासोबत सर्वात मोठा फक झालाय. अजून 2 तास चाललेलो हरलेलो आहेत आम्ही आता. रोडच नाही भेटत आहे आणि पाण्याची एवढंच पाणी बाकी आहे शेवटचं. आणि हे जे वाहतं पाणी ते पिऊ शकतो की नाही आम्ही? तसं पिऊ शकतो पण इकडचं नाही पिऊ असं वाटतं कारण की शेवाळ इथे. हो खूप शेवाळयुक्त पाणी. आणि आम्हाला बघा हा वॉटरफॉल भेटलाय. हा काय माहिती कुठे आलो. आम्ही डिसाईड केलेलं अलग वॉटरफॉल. म्हणून मी एक सजेशन देतो, ऑन द स्पॉट ट्रिप नका प्लॅन करू विदाऊट एनी प्लॅन. आम्ही पण तेच केलं. आमचं सकाळी फायनल डेस्टिनेशन हे झालेलं आणि असं फक झाला. बघा आता अंतिम पडाव फायनल डिसाईड केलं. याच वॉटरफॉलवर थोडा वेळ थांबू. मग परत ज्या वॉटरफॉलला आम्ही येणार होतो तिथे जाऊ थोड्या वेळाने. पण हे पाणी खूप डीप दिसते, खूप डीप. आणि वरती फुल अंधार गेला, अंधार. आणि फक्त इथे आम्ही 3च लोक, 1, 2 आणि 3. लाईव्ह अपलोड कर. सर्वात मोठी काय आलं रे. आता पावसाचा हे होता, लगेच ऊन बघा, ऊन बघा. तिथे एकदा जाऊन गोपुर जाऊन घेऊन येऊ का मी तिथे. ऊन लगेच एवढा ऊन आलाय ना लगेचच्या लगेच. आता बघा हा चालला इकडनं उडी मारायला. भाऊ किती तास लावतो.
आता आहे ना डीप तेवढं डीप आहे तिथे, ते मला अजून अंदाज नाही आलाय किती डीप आहे. आणि कोणच नाही इथे आमच्या शिवाय या डोंगरांमध्ये कोणच नाही. सर्वेसला गोप्रो नाही तिथे गोप्रो टाक आपण आणू बघू किती डीप आहे. हे बघा मित्रांनो, तुम्हाला आता एक व्ह्यू दाखवतो. हा पोरगा आहे, हा बघा, गेले अर्धा तास झाला, म्हणजे 20-25 मिनिटं झाले इथे वरती उभा आहे, अजून उडी मारत नाही. 10-15 शॉट घेतले, रेडी बोलून परत बसून जाते. माझी उडी झाली, मी मारली, त्यानंतर त्यांनी मारली, नंतर अजून हा. यहाँ पे एक प्लेयर इंजर्ड होते हुए नहीं लगा, इधर से गिर गए वो, इधर से सुबुक. जे ठिकाण आम्ही शोधत होतो तिथं भेटलं नाही, पण दुसरा एक वॉटरफॉल भेटला, एकदम सेक्सी आहे. 10 out of 10. पण इथे काय खायला नाही आम्हाला, म्हणून आम्ही बघा काय खातोय, शेंगदाण्याचे लाडू. प्रोटीन भेटेल आम्हाला अजून पुढची ट्रेक करायला. इथे चढायचं आम्हाला बघा, इथे या शिखरावर जायचं. मयूर कसं वाटतंय तुला? आपण आता इकडनं निघतोय. त्याला एवढी आवडली की सोडूचीच वाटत नाही. सोडूच वाटत नाही त्याला, फोन पण सोडूचा नाही वाटत आहे. हे बघा काढलं तेव्हा लगेच फोन काढला. ह्याचा मला बिझनेस बघायचा आहे की काय बिझनेस काय नक्की याचा. ते बघा तुमचा फीचर दिला पाहिजे. गोप्रोला झूम मध्ये लगेच फोनचे कर्तब दाखवले असते आम्ही. आणि आता बोलते की मला आता 5 वाजता पुण्याला जायचं. पण हे याचं फक्त स्वप्न आहे की आम्ही ह्याला आज सोडतोय करून रिटर्न. आम्ही तर घंटा सोडणार नाही याला रिटर्न. तसं हा वॉटरफॉल आपण रस्ता चुकलो म्हणून आलो, नाहीतर आपण गर्दीमध्ये गेलो असतो पूर्ण. गाइस हे काय बोलतो, प्रूव्ह करते की मंजिल झाले चले वही, और मंजिल मैंने डिसाइड की आता. आता विचार सुरू आहे की घरी जायचा का इकडेच पुढे ना थोडा एक फॉल्ट आहे. हे कोणता फॉल्ट, कोणता किल्ला? अरे किल्ला कोणता आपण डिसाईड केलेला जायचा? हा, विसापूर करून एक किल्ला. इथे विचार करतोय जायचं का नाही जायचं का नाही, बघू आता. परतीचा प्रवास सुरू झालाय. आता बघूया आपण रस्ता बरोबर जातो का आपल्या गाडीकडे पार्किंग मध्ये, का आता पण आपण चुकतो. हा ना, आपल्याला गोपिंडचा पिंड. आता खरं आम्हाला जिथे जायचं तिथे आम्ही गेलो ना, आमचा मूडच उदासेल पूर्ण. तसं आम्ही इकडे एन्जॉय केलं माझ्यामुळे. बघा ह्याला हार्ड जाते एवढूस यायला. हे बघा एवढूस यायचं, तो बोलतो मला भीती वाटते. कसं होईल काय माहित. बघ खाली गेला तर मस्त. असं का होतंय मला? हा, मला हे होतं, कॉन्फिडन्स लो झालाय माहिती पडल्यापासून ना, बाकी काय विषय नाही. वाढलंय रे पाणी बघ की. आपण बघतो तिथं पाणी. पावसा घेऊ नको पाऊस आल्यावर मजा येईल. आपण मध्ये कशा स्लाइड करत खाली जाऊ. भेंडी हे बघ, वाव, लुकिंग लाईक वाव. बापरे काय जंगल आहे, नुसतं जंगल पता चला आहे. खरं मी गावी माझ्या असं कधी फिरलो नाही रे एकटा कोणत्या पण जंगलात माहिती असून. आणि इथे तर बघ ना काय हाय नाही अध्यात मध्यात ना काय. तसं तर वाईब येते की आमच्याच रस्त्याला जाऊ जिथे गाडी पार्क आहे. पण गॉड नोज की हम किधर जा रहे हैं. आता कुठे जायचं सर्वेश, काय प्लॅन आहे पुढचा? आता ही पायवाट जे चालले त्याप्रमाणे जायचं. हा बघ कॅमेराला बघते उडी मारली बघ त्याची. हे तर आलेलं आपल्याला, आपण त्या side ने दिसलं गेलेलो. त्या साईडचं आलं. हे बघा, अरे काय बघ दिसतंय रे. वाव. आपण निघालो रे मेन व्ह्यूला, बरं झालं जिवंत राहिलो. नाहीतर आमची मस्त लागली असती Dress. ठाणेगडी.
जर आम्ही दगडांमध्ये जर आम्ही फसलो असतो. म्हणून माणसं महत्वाची आहेत. माणसं दिसली ना. हे बघ दगड बघ आपण ठेवलेले. बरोबर झालो मग आपण. अरे आपण लेफ्ट मारला बघ इकडनं. बघ इकडनं ती खोपडी ठेवली आहे हम्माची. इथे गेलो आपण. इथे सरळ जायचं होतं. ते बघ फायनली आम्ही जो सकाळी दगड ठेवलेला तो दिसलेला आहे. जीवा रे आपण खरं काहीच दूर नाही. जो जीवात जीव आलाय ना की भाई आता पोचू असं थोडी. 1 तासात खाली आलो आपण. दगड कुठे ठेवला? ठीक आहे इथे समोर. हे बघ हा दगड ठेवलेला आणि सकाळी आम्ही तिकडनं अर्ध्या तासात आलो. दगड. आता परत स्ट्रगल जे सकाळी गेलेलं. अच्छा का कॅक्टस साला कॅक्टस मयूर सारखाच आहे टोकेरी. मला जेव्हा दगड बघितले ना भाई मी बोलो सकाळच्या रस्त्याला लागलो. मस्त अड्डा. आता इकडेच पुढे कोणता घडतो अरे मी नावच विसरतो रे त्याचा. विसापूर. मयूर त्यांना बोल बाय पण तुम्ही आल तर गाईड सोबतच या. हा तुम्ही येणार तर गाईड सोबतच या. 500 रुपये घेतात गाईड. आमचा बजेट कमी होता ना आम्ही गाईड नाही घेतला. ते 500 रुपयामध्ये सोडून जाणार आम्हाला ते. मग आम्ही यायचं कसं परत. जागेने जाऊ नका. मग परत येण्यासाठी जर गाईड पण तिथे थांबणार आपल्यासोबत तर 700 का 800 रुपये घेतात. मयूर बाकी काय बोलतो? बाकी मला थँक्स बोलणार की नाही या ट्रिपसाठी? हां पुण्यावरून इकडे घरी सांगून मुंबईला आम्ही मित्रांकडे चाललोय. हां आलंय आता मुंबईला. वरनं आम्ही परत लोणावळ्याला आलो. परत आम्ही लोणावळ्याला थांब. तो सकाळचा कुत्रा. हे बघ आपलीच वाट बघतोय. हाय सकाळचा डॉगे देते आमच्या सोबत आलेला. शेंगदाण्याचं लाडू द्यायचं का? हा देऊया ना. नको यार प्रोटीन बॉडी बनेल ते. अरे मग काय आलं बघ. शेंगदाणा सेकंड दे इकडे. तर त्याला देणार आता मला दिलं ना. थँक्यू. मागे गोप्रोवाल्याला देतो. परत एकदा बघा आम्ही इकडचे हा जो होल दिसतोय का इकडे ही मधली गॅप ही व्ही शेप दिसतोय ना त्याच्या आतमध्ये गेलेलो. बॅम्बू कप्टर असता तर लगेच गेलो. मग तेच तू तेवढीच आहे. चल झालं. आम्ही आलोय तर हे तर आम्ही जिथे गेलो तसंच दिसतंय आम्हाला. सेकंड पोपट ऑफ द डे आमचा. आम्हाला वाटलं आम्ही हरवलेलो कोणत्या दुसऱ्याच ठिकाणी गेलो पण आता बघितलं आम्हाला इथेच जायचं होतं आणि आम्ही इथेच गेलेलो. शिवसागर वॉटरफॉल राहिला. मला वाटतं आपण हा वॉटरफॉल आम्ही गेलो त्याच्या वरती होता. गायकाकुंड आपण मगाशी बघितलं ना ते होतं. येताना बघितलं. शिवलिंग पॉईंट बघितलं आपण. शिवलिंग point या पण पॉईंटवर बघितलं. आपण गेलो आपण. हा मृगगड राहिला पण इथे. हा बघा हा आहे कदाचित. भाई काय भारी. हा मृगगड इथे. हा वाला भारी येईल का? हा वाला